शांत संयमी नेतृत्व म्हणून ओळख असली तरी जनतेच्या प्रश्नासंदर्भात मात्र ते कायमच आक्रमक राहिले. भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काम, 2014 साली आमदार, नंतर राज्यमंत्री म्हणून काम, त्यात कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आणि आता विधान परिषदेचे सभापती. होय, आपण चर्चा करतोय प्राध्यापक राम शिंदे यांची. नुकतीच त्यांची विधान परिषदेच्या सभापती निवड झाली. राम शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेचे 25वे व सभापती झालेत. संघर्षमय जीवनातून पुढे आलेले राम शिंदे आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आदर्श नेता. प्रामाणिकपणा, जिद्द आणि जनसेवा हीच त्यांची ओळख राहिली. त्यांचा आजपर्यंतचा संघर्षातून यशाकडे हा प्रवास कसा राहिलाय आणि त्यांच्या राजकारणातील किस्से आज आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी पवार हरिचंद्र आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात राम शिंदेंचा जन्म झाला. वडील शंकरराव हे शेतमजूर, दुसऱ्याच्या शेतात सालकरी म्हणून त्यांचे अर्ध आयुष्य गेले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिंदे यांची जडणघडण झाली. पुढे MA, BEdचं शिक्षण पूर्ण करून ते आष्टी येथे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. परंतु राम शिंदे यांच्या आयुष्यात वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. 1995 सालीच त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ग्रामविकास मंत्री म्हणून अण्णा डांगे यांच्याकडे पदभार होता. त्यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाचा ध्यास घेतला. यासाठी साहजिकच त्यांनी प्राध्यापक राम शिंदेची निवड केली आणि त्यांच्याकडे या प्रकल्पाचे सदस्य म्हणून अधिकृत जबाबदारी दिली. आयुष्यातील हे त्यांचे पहिलेच पद. प्राध्यापक म्हणून नोकरीचा राजीनामा दिला आणि राम शिंदे यांनी या प्रकल्पाला स्वतःला वाहून घेतले. 1997 साली त्यांनी राजकारणात उडी घेत भाजपतर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडणूक लढवली. मात्र मत विभागणीचा फटका बसून त्यांचा 200 मतांनी पराभव झाला. 3 वर्षांनी म्हणजे 2000 मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून शिंदे यांनी 40 वर्षातील प्रस्थापितांची सत्ता घालून एक हाती सत्ता मिळवली. सलग 5 वर्ष सरपंच म्हणून काम केल्यानंतर 2002 मध्ये ते जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत उतरले. त्यावेळी त्यांची दोन्ही पॅनलमधून उमेदवारी नाकारली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र अवघ्या एका मताने त्यांचा पराभव झाला. असाच प्रकार 2002च्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीत बघायला मिळाला. प्रत्येक वेळी पराभव हा त्यांचा पिच्छा सोडत नव्हता. 2005च्या निवडणुकीत देखील असंच काही घडलं. तर 2006 साली भाजपने त्यांच्याकडे जामखेड तालुका अध्यक्षपद दिलं आणि त्यानंतरच्या 6 महिन्यातच त्यांच्या पत्नी भाजपकडून पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडून आल्या. त्यांच्यासाठी आणि भाजपसाठी हा खूप मोठा विजय होता. त्यानंतर खूप काही राजकीय घडामोडी घडल्या. 2009च्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या उमेदवारीला विरोध झाला. मात्र विरोध करणाऱ्यांनीच पक्षाला सोडचिठी देत त्यांचा विजय सोपा झाला आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. विशेष करून विरोधी पक्षात असतानाही राम शिंदे यांनी मतदारसंघात विकास कामे करत मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली. याच काळात त्यांनी विविध पक्षात जबाबदाऱ्या पार पडल्या. राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे काम केले. नंतर जलसाधारण, राजशिष्टाचार, OBC कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्यात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा कारभार स्वीकारला. 2019च्या निवडणुकीत मात्र त्यांचा रोहित पवारांनी पराभव केला आणि सगळं काही संपलं असं बोललं जाऊ लागलं. परंतु त्यांना विधान परिषदेवर घेऊन भाजपनं त्यांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन केलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीआधी खूप काही राजकारण झालं. त्यावेळी त्यांचा पत्ता कट होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला. याही वेळी राम शिंदे यांचं राजकारण संपलं असं बोललं जात होतं. मात्र भाजपने त्यांना मोठं सरप्राईज दिलं आणि विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.